कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून येथे संमिश्र यश पाहायला मिळत आहे। हरणे पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तुळसा जाधव यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे, तर शिवसेना उमेदवार आशा जाधव यांनी ही कडवी झुंज दिली। दुसरीकडे जालगाव पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीराम इदाते यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे। दापोलीमध्ये शिवसेनेने मोठी मुसंडी मारली असून जिल्हा परिषद 6 आणि पंचायत समिती 10 जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे। शिवसेनेचे तालुका संघटक आणि विजयी उमेदवार उन्मेष राजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ही दमदार कामगिरी केली आहे। या विजयानंतर तालुक्यामध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला असून गुलाल उधळून विजय साजरा केलेला आहे। या निकालामुळे दापोलीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले असून आगामी काळात विकासाची कामे अधिक वेगाने होतील असा विश्वास सर्व विजयी उमेदवारांनी यावेळी व्यक्त केलाय। पण योगेश जरा 2 ठिकाणी धक्का मिळालेला आहे, काय सांगाल? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेवर अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी आमची शिवसेनेची सगळी ही फळी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने आणि खरं तर या मतदारसंघाला एक वेगळी दिशा देणारं असं आमचं नेतृत्व, ह्या मतदारसंघाचे आमदार, राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पाडून आम्ही आज सगळे विजयी उमेदवार आम्ही आता इथे उपस्थित आहोत। नमस्कार। आता नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 112 मतांनी आत्ता माझा विजय झालेला आहे। अजून जाहीर झालेलं नाही, पण विजय झालेला आहे। खरं तर ह्या निवडणुकीच्या दरम्यान फिरताना खूप चांगले अनुभवसुद्धा या निमित्तानं आले आणि राज्यमंत्र्यांच्या विरोधात इथं लढणं तेवढं सोपं नव्हतं। त्यामुळे 18-0ची जी घोषणा आहे ती आता त्यांना पाठी घ्यावी लागणार आहे आणि माझी विनंती आहे की या निमित्तानं मतदारांचे मी खूप खूप धन्यवाद, खूप आभार मानतो की मतदारांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे। आणि खरं तर या निमित्तानं ज्या काही घोषणा किंवा ज्या काही लोकांपर्यंत आम्ही विषय नेले ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि जे 5 वर्षापुढचे काम करायचं आहे, आजपर्यंत कुठलंही पद नसताना ज्या पद्धतीने काम करत आलो तसंच काम यापुढं भविष्यातही मला करावं लागणार आहे आणि मी ते करीन असंच या निमित्तानं मी ग्वाही देतो।